नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये संख्या व संख्यांचे प्रकार याचा आढावा घेतलेला आहे। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव व अवास्तव संख्या पाहणार आहे। संख्याचे मुख्य दोन प्रकार पडतात, ते म्हणजे वास्तव व अवास्तव संख्या। वास्तव संख्या म्हणजे काय, तर जी संख्या संख्या रेषेवर दाखवता येते ती संख्या वास्तव संख्या आहे। तर जी संख्या संख्या रेषेवर दाखवता येत नाही अशी संख्या अवास्तव संख्या आहे, जी काल्पनिक संख्या आहे। जसे की वर्गमुळात -12, वर्गमुळात -16, वर्गमुळात -10 वगैरे। तर या संख्या अवास्तव संख्या आहेत। इथे आयोटा हे जे चिन्ह आहे हे अवास्तव संख्या दर्शक चिन्ह आहे। ज्या संख्येच्या मागे आयोटा चिन्ह आहे ती संख्या अवास्तव संख्या आहे, असं आपण समजून जायचं आहे। इकडे वास्तव संख्या जी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, परिमेय आणि अपरिमेय संख्या। तर परिमेय आणि अपरिमेय संख्या जी आहे त्याच्यामध्ये परिमेय संख्या आकडेमोड पद्धतीने त्याचं उत्तर काढता येतं, तर अपरिमेय संख्याला आकडेमोड पद्धतीने त्याचं उत्तर काढता येत नाही। लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं। जसं की वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 वगैरे ह्या ज्या ऑड संख्या आहेत ह्या अवास्तव संख्या आहेत। इथे आपल्याला दशांश अपूर्णांकानंतर विशिष्ट क्रमाने इथे आपल्याला दशांश अपूर्णांकावर काही विशिष्ट संख्या दिसत आहेत, परंतु या अनावर्ती दशांश अपूर्णांक आहेत, कारण इथे कुठलीही संख्या विशिष्ट क्रमाने पुन्हा येत नाहीये। तर इकडे 1, 4, 1, 5, 1, 9, 2, 6 वगैरे असं, तर ह्याला पूर्ण भाग जात नाही, म्हणून ही अनावर्ती दशांश अपूर्णांकातली संख्या आहे आणि ही अपरिमेय संख्या आहे। काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की आवर्ती दशांश अपूर्णांकाची संख्या ही अपरिमेय आहे, तर तसं नाही। अनावर्ती दशांश अपूर्णांकाची संख्या जी आहे ती अपरिमेय संख्या आहे। इथे परिमेय संख्येमध्ये जे आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत ते याच्यामध्ये येतात। अपूर्णांक संख्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक व आवर्ती दशांश अपूर्णांक हे सुद्धा परिमेय संख्यामध्ये येतात। आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे विशिष्ट क्रमाने त्या दशांश चिन्हानंतर विशिष्ट क्रमाने तीच संख्याचं रिपिटेशन होणं, म्हणजे इथं 12, 12, 12, 6, 6, 6, तर याला आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतात। तर नक्कीच तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल। धन्यवाद।